नमस्कार मित्रांनो. परदेशात राहणारी मुलगी कोमल जेव्हा आईच्या अंत्यसंस्काराला पोहोचली आणि तिने आईच्या हातावर जखमेच्या खुणा पाहिल्या तेव्हा तिला धक्का बसला. आणि जेव्हा तिने नोकराकडे चौकशी केली तेव्हा नोकराने तिला जे सांगितले ते ऐकून ती थक्क झाली. कारण कोमल परदेशातून घरी परतताच तिचे भाऊ तिच्या आईचा मृतदेह स्मशानात घेऊन जात होते, म्हणून तीही थेट स्मशानभूमीत गेली. तिथे पोहोचताच आईला पाहून तिला अश्रू अनावर झाले. आईला पाहून ती जोरजोरात रडत राहिली आणि तिला पुन्हा पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत राहिली. ती हा धक्का सहन करू शकली नाही. कोमल तिच्या आईचा मृतदेह पाहून जोरात रडत होती तेव्हा तिची नजर तिच्या आईच्या हातावर पडली, ज्यावर शाईचे डाग होते. आईच्या हातावर शाईची खूण पाहून कोमल आश्चर्यचकित झाली आणि मोठ्याने ओरडू लागली की माझ्या आईच्या मृतदेहाला कोणीही हात लावणार नाही. जर कोणी माझ्या आईला अग्नी देण्याचा प्रयत्न केला तर सावध राहा, असे म्हणत तिने तिच्या भावांच्या हातातील मशाल फेकून दिला आणि त्यांना मृतदेह जाळण्यापासून रोखले. भावाला समजले की ती असे का करत आहे. त्याने शक्य तितक्या लवकर आईची चिता पेटवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की कदाचित आईच्या जाण्याच्या दुःखामुळे तिने मानसिक संतुलन गमावले असेल. असे म्हणत ते त्यांच्या आईच्या चितेकडे निघाले. कोमल तिच्या आईच्या चितेजवळ उभी राहिली आणि म्हणाली की जर कोणी तिच्या आईची चिता पेटवण्याचा प्रयत्न केला तर मी सुद्धा माझ्या आईसोबत जिवंत जळेल. माझ्या आईच्या चितेला कोणीही हात लावणार नाही. असे म्हणत कोमलने ताबडतोब पोलिसांना फोन केला. हे सर्व विचार करत कोमलला तिचे बालपणीचे आईचे कष्टाने काढलेले दिवस आठवू लागले. मालतीजी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गावातील महिला होत्या, पण जेव्हा त्यांची मुले खूप लहान होती त्यावेळी तेव्हा ती तिच्या कुटुंबासह म्हणजेच तिच्या पती आणि मुलांसह शहरात आल्या. शहरात आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले. सुरुवातीला खायला अन्न नव्हते, घालायला नीट कपडे नव्हते. ते खूप साधे हलाखीचे जीवन जगत होते. कारण मालतीजींचे पती सुधाकरजी यांची नोकरीही फार चांगली नव्हती. जेव्हा ते शहरात आले तेव्हा त्यांनी काही पैसे आणले होते आणि त्या पैशातून काही दिवस त्यांचा खर्च भागवत होते. ते लवकरच स्वतःसाठी नोकरी शोधू लागले, पण त्यांना लवकर काम मिळाले नाही, म्हणून सुरुवातीला असहायतेमुळे ते मजुरी करू लागले. नंतर हळूहळू ते एका कारखान्यात काम करू लागले आणि तिथून काही पैसे कमवू लागले. दुसरीकडे त्यांची पत्नी मालतीजी घरकामात पारंगत होती, म्हणून ती तिचे घर सांभाळत असे. आणि जेव्हा कोणाच्या घरी एखादा कार्यक्रम किंवा लग्न समारंभ होत असे तेव्हा त्या कार्यक्रमात मालतीजी लोकांसाठी जेवण बनवण्याचे काम करत असे. त्यामुळे तिला महिन्यातून काही दिवस काम करून चांगले पैसे मिळत होते. मालती आणि सुधाकरजी यांनी अनेक वर्षे कठोर परिश्रम करून 3 वर्षात त्यांनी काही पैसे वाचवले होते. त्यांनी विचार केला की आपण एखादे लहानसे दुकान का उघडू नये. ना त्यांना कोणासाठी काम करावे लागेल आणि ना कोणाचे ऐकावे लागेल, आणि तुम्हाला जो काही नफा होईल तो सर्व तुमचाच असेल. आता त्यांनी एका दुकानाबद्दल चौकशी केली. त्यांनी विचार केला की काही खाद्यपदार्थ आणि काही किराणा वस्तू दुकानात ठेवता येतील आणि दुकानात जनरल स्टोअरच्या सर्व किराणा सामानाचा साठा करतील, जेणेकरून त्यांचा खर्च कोणत्याही परिस्थितीत भागवता येईल. आता हा सर्व विचार करत असताना त्यांनी एक दुकान खरेदी करण्याचा विचार केला, पण त्यांच्याकडे 60 ते 70 हजार रुपये कमी पडत आहेत. सुधाकरने मालतीला दुकानाबद्दल सांगितले तेव्हा मालतीजींनी सुधाकरला सांत्वन दिले आणि म्हणाल्या, काळजी करू नका, आपण विचार केल्याप्रमाणे सर्व काही होईल आणि तुम्हाला हवे असलेले दुकान सुद्धा मिळेल. मग प्रश्नार्थक नजरेने आपल्या पत्नीकडे पाहत सुधाकर म्हणाले, मालती पण ते कसे होईल, आपल्याकडे इतके पैसे नाही, आणि जर आपण पैसे देऊ शकलो नाही तर इतके चांगल्या ठिकाणचे दुकान आपल्या आधी कोणीतरी ते घेईल. या दुकानात राहणाऱ्या व्यक्तीशी माझी थोडी ओळख झाली होती, म्हणूनच त्याने मला त्या दुकानाबद्दल सांगितले. मग मालतीजींनी त्यांच्या बचतीतून काही पैसे काढले आणि ते त्यांच्या पतीला दिले, जे इतक्या दिवसांपासून त्यांच्या जमा खात्यात साठवत होत्या. आणि आतापर्यंत त्यांनी खूप पैसे जमा केले होते, म्हणून मालतीजींनी बँकेतून 70 हजार रुपये काढून आणले आणि ते त्यांच्या पतीला दिले आणि म्हणाल्या की हे घ्या उरलेली रक्कम आणि जाऊन ते दुकान खरेदी करा. आता शेवटी त्यांनी दुकान विकत घेतले आणि दुकान खरेदी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या योजनेनुसार
सुरुवातीला थोडे फार सामान भरले. आता दुकान देखील एक सामान्य दुकान असल्याने काही दिवसात दुकान चांगले चालू लागले आणि मालतीजी आणि त्यांचे पती अशा प्रकारे दुकान सांभाळू लागले. पुढील 2 वर्षात त्यांनी बरीच प्रगती केली होती. मालती मुलांना चांगले शिक्षण देखील देत होती आणि आता सर्वप्रथम सुधाकरजींनी त्यांच्या पत्नी मालतीला बाहेरच्या कामातून मुक्त केले आणि घरी राहून मुलांची काळजी घेण्यास सांगितले, कारण त्यांना आता इतके कष्ट करण्याची आवश्यकता नव्हती. मालतीने मुलांवर लक्ष केंद्रित केले. त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली होती, त्यामुळे त्यांच्यासाठी मुलांपेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नव्हते. काळानुसार सुधाकरचे दुकान आणि व्यवसाय देवाच्या कृपेने काळानुसार वाढत गेला. आता त्यांची मुले सरकारी शाळेऐवजी खासगी शाळेत जाऊ लागली आणि ते चांगले जीवन जगू लागले. पण आतापर्यंत ते भाड्याच्या घरात राहत होते. पण जेव्हा देव त्यांच्यासोबत होता तेव्हा अडचण काय होती? हळूहळू त्यांनी पैसे वाचवायला सुरुवात केली आणि 10 ते 12 वर्षात जेव्हा त्यांच्या मुलामुलीने त्यांचे शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्यांनी स्वतःचे घरही विकत घेतले होते. मुलगी कोमल तिच्या पालकांवर खूप प्रेम करायची आणि दोन्ही मुलगेही त्यांच्या पालकांचा खूप आदर करायचे. संपूर्ण कुटुंब आनंदाने एकत्र राहत होते. सर्वजण एकमेकांची काळजी घेत होते आणि एकमेकांचा आदर करत होते. एकमेकांवर खूप प्रेमही करायचे. पण वेळ नेहमीच सारखी राहत नाही. काळाबरोबर नाती बदलतात आणि बदलत्या नात्यांसह ती नाती बदलणे स्वाभाविक आहे. कधीकधी लग्नानंतर तर कधीकधी वेळ आणि परिस्थितीनुसार व्यक्ती बदलते. असो, सध्या त्यांचा काळ आणि परिस्थिती दोन्हीही खूप चांगली होती. मुलांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि आता ते पदवीधर होऊ लागले. सुधाकरने घर आणि दुकान दोन्ही स्वतःच्या नावावर केले होते. एकीकडे सुधाकर त्यांच्या घरासाठी पैसे वाचवत होते आणि दुसरीकडे ते त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी काहीतरी विचार करत होते. आणि काही काळानंतर त्यांनी दुसरे दुकानही उघडले. आता त्यांची मुले शिकत असल्याने आणि ते एका दुकानाचे व्यवस्थापन करत असल्याने त्यांनी दोन्ही दुकानांमध्ये काम करणाऱ्या मुलांना दुकानात ठेवले होते, जेणेकरून ते दुकान आरामात सांभाळू शकतील. आता सुधाकरजी एकटेच दोन्ही दुकानांचे काम सांभाळत होते. ते कधी एका दुकानात बसायचे तर कधी दुसऱ्या दुकानात. त्यांनी कधीही सर्व काम त्यांच्या कामगारांच्या हातात सोडले नाही, कारण बेईमानी ही एक अशी गोष्ट आहे जे काही पैसे पाहून माणसाच्या मनात कधी लोभ येईल हे सांगता येत नाही. म्हणून त्यांनी दुकानाचा कारभार व्यवहार हा सर्व स्वतःच सांभाळत होते. ते दुकानात काम करणाऱ्या मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वागवत असे आणि त्यांची खूप प्रेमाने काळजी घेत असे. आणि दुसरीकडे त्यांची स्वतःची मुले शिकत होती. दोन्ही मुलांनंतर त्याची मुलगी कोमल ही खूप लहान होती आणि खूप खोडकर देखील होती. म्हणूनच कुटुंबातील सर्व सदस्य तिच्यावर खूप प्रेम करायचे. प्रेमाने आणि काळजीने वाढलेली कोमल तिच्या पालकांची आणि तिच्या भावांची शान होती. सर्वजण तिच्यावर खूप प्रेम करायचे. कालांतराने त्यांचे मुलगेही पदवीधर झाले आणि त्यानंतर सुधाकरजी यांनी मुलांना विचारले की तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला नोकरी करायची आहे की तुमच्या वडिलांचे काम बघायचे आहे. तेव्हा मुले म्हणाले की बाबा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करण्यास आम्ही तयार आहोत. पण सुधाकर कोणत्याही गोष्टीत हस्तक्षेप करत नव्हते. म्हणूनच ते स्वतः मुलांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय घेण्यास सांगत असे. म्हणजेच मुलांनी स्वतः ठरवले पाहिजे की जर नोकरी करायची असेल तर ते करू शकतात आणि जर दुकान सांभाळायचे असेल तर तेही करू शकतात. तसेही त्यांना नोकरीची काय गरज होती, त्यांचा स्वतःचा व्यवसाय चांगला होता. आता मुलाने स्वतः काहीही ठरवले नाही आणि म्हणाले की बाबा, जर आम्ही इतके शिक्षण घेतले आहे तेव्हा एकदा आपल्या क्षेत्राशी संबंधित नोकरी शोधण्यात काय हरकत आहे. प्रत्येक वेळीप्रमाणे सुधाकरजींनी यावेळीही आपल्या मुलांना पाठिंबा दिला आणि सांगितले की बेटा, तुम्हाला हवे तसे करा. म्हणून त्यांनी आपल्या मुलांवर कधीही दबाव आणला नाही आणि त्यांचे मुलगे त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी शोधू लागले. जेव्हा मुलांना काही काळ नोकरी मिळाली नाही तेव्हा मुलांनी ठरवले की ते त्यांच्या वडिलांच्या दुकानात बसून काम करणार. आणि मग सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांचे स्वतःचे काम असेल तेव्हा नोकरी करण्याची काय गरज होती.
ते त्यांच्या दुकानात स्वतःच मालक म्हणून बसायचे. ते त्यांच्या दुकानात स्वतःच्या मर्जीचे मालक होते. त्यांनी काही काळ असेच काम केले. नंतर जेव्हा मुलांना या कामात नफा दिसू लागला तेव्हा दोघेही मुले एक एक दुकान सांभाळू लागले. आणि इथे सुधाकरजी दोन्ही दुकानात फेरफटका मारायचे. आता मग जेव्हा त्यांचे मुलगे त्यांच्या दुकानाची काळजी घेऊ लागले तेव्हा सुधाकरने मुलांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि जेव्हा मुलांनी दुकाने आता पूर्णपणे ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी त्याच्या दोन्ही मुलांचे लग्न करून दिले. आणि आता वेळ निघून जात होता. इथे त्यांची मुलगी कोमल पदवीच्या पहिल्या वर्षात होती. कोमल अभ्यासात खूप हुशार होती आणि तिला काहीतरी मोठे करायचे होते. दोन्ही मुलांनी फक्त त्यांचे छंद आणि स्वतःच्या इच्छा व्यक्त केल्या. 12वी नंतर कोमलने विदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. पण मालती आणि सुधाकर तिला परदेशात पाठवण्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नव्हते. जेव्हा सुधाकरने मुलांसोबत बसून कोमलच्या विदेशात जाण्याबद्दल बोलले तेव्हा त्यांना समजले की पैशांच्या खर्चामुळे मुलीला तिथे पाठवायचे नव्हते. कारण काळानुसार खर्च वाढत होता. मुलांच्या लग्नानंतर कुटुंबातील खर्च वाढला होता आणि लग्नात खूप खर्च देखील झाला होता. म्हणून त्यांनी काही कर्जही घेतले होते. म्हणूनच कर्जाचे हप्तेही जात होते. दररोजची खूप सारी कमाई सर्वांना दिसत होती. पण जो कमाई करतो त्यालाच खर्च कळतो. तेही असेच होते, पण खर्चही त्याच प्रकारचे होते. म्हणून सुधाकरला मुलीला परदेशात पाठवण्यापूर्वी खूप विचार करावा लागला. ती 12वीत गेल्यावर जेव्हा कोमलने वडिलांना सांगितले की तिला पुढील शिक्षण परदेशात घ्यायचे आहे तेव्हा वडिलांनी तिला समजावून सांगितले की बेटा, तुला विदेशात जाऊन शिक्षण घेण्यापासून कोणीही रोखणार नाही. पण तुला त्यासाठी खूप मेहनत, कठोर अभ्यास करावा लागेल. आणि कोमलने 12वीत खूप मेहनत केली आणि परीक्षा फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाली. आणि त्यानंतर कोमल परदेशात शिक्षणासाठी गेली आणि पूर्ण समर्पणाने परदेशात शिक्षण घेत होती. आता मुलगी विदेशात शिक्षणासाठी गेल्यानंतर मालती आणि सुधाकरला सुरुवातीला फार अवघड गेले. पण घरात 2 सुना होत्या त्यामुळे कोमलची अनुपस्थिती फारशी जाणवत नव्हती. आणि मग दोन्ही सुना बहिणी होत्या त्यामुळे त्या एकमेकांशी चांगल्या प्रकारे जुळवून घेत होत्या. येथे दोन्ही मुलगे दुकानांचे सर्व काम हाताळू लागले होते. परंतु तरीही त्यांना व्यवसायाबाबत फारसे ज्ञान नव्हते. म्हणूनच सुधाकर दोन्ही दुकानाकडे देखरेख ठेवून बाहेरची सर्व कामे सांभाळत राहायचे आणि मुलांना शिकवत राहायचे. एके दिवशी सुधाकरजी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात असताना रस्त्यावरून एका मोठ्या ट्रकचालकाने त्यांना धडक दिली आणि एका व्यक्तीने त्यांना रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आणि डोक्यातून रक्त वाहत असल्याचे पाहिले. त्यांनी ताबडतोब त्याला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना कळवले. त्यानंतरच सुधाकरच्या कुटुंबाला ही गोष्ट कळली. सुधाकरने पोलिसांना त्यांच्या शेवटच्या शब्दात सांगितले की एका ट्रक ड्रायव्हरने त्यांचा अपघात घडवून आणला. अपघाताच्या त्याच दिवशी कोमलला माहिती मिळाली आणि ती तिथून तिच्या वडिलांना भेटण्यासाठी निघून आली. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमल भारतात पोहोचली तेव्हा तिचे वडीलही शुद्धीवर आले होते आणि त्यांनी पोलिसांना एक निवेदन दिले ज्यामध्ये त्यांनी अपघाताबद्दल सांगितले आणि आपल्या मुलाला आणि मुलीला समजावून सांगितले की मी जिवंत असेपर्यंत तुमच्या आईला खूप प्रेम आणि आदराने ठेवले आहे. मी गेल्यानंतर तुमच्या आईची पूर्ण काळजी घ्या आणि तिला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी त्रास देऊ नका. कदाचित आता मी तिची काळजी घेऊ शकणार नाही. त्यांच्या मुलांना उद्देशून सांगितलेले हे शब्द त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यानंतर जेव्हा सुधाकरने डोळे बंद केले तेव्हा त्यांनी पुन्हा कधीही डोळे उघडले नाहीत. पतीच्या जाण्याचे दुःख मालतींजीसाठी खूप खोल होते, ज्यांच्या आधाराने त्यांनी आयुष्यातील सर्व सुख दुःख आनंदाने पार केले. आज त्याच जीवनसाथीने तिला सोडून दिले होते. मोठ्या कष्टाने तिने स्वतःला सांभाळले. आणि मग जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्यानंतरही आपल्याला जीवन जगावे लागते, जीवन संपत नाही. सुधाकर निघून गेले होते पण त्यांच्या मुलांना त्यांचे कर्तव्य पार पाडावे लागले. मुलगी शिक्षणासाठी पुन्हा परदेशात गेली. खरे तर कोमलला सुरुवातीपासूनच डॉक्टर होण्याची आवड होती आणि तेच शिक्षण घेण्यासाठी कोमल परदेशात गेली होती. मुलांनी आधीच दुकानाची चांगली काळजी घेतली होती आणि आता ते त्यांच्या परिसरात एक प्रसिद्ध माणूस होते.
ज्यांच्या शब्दांचा खूप आदर केला जात असे. काही महिन्यांनी मालतीच्या घरी एका बाळाचा जन्म झाला, म्हणजेच नातू झाला होता आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आता मालतीजी घरातल्या अशा आनंदी वातावरणात तिचे दुःख विसरून जायची. मालती तिच्या नातवंडांसोबत घरी राहून हे सर्व दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती. आता तिचा मुलगा आणि सून सर्व काही सांभाळत होते आणि सर्व पैसे देखील त्यांच्या हातात होते. जोपर्यंत सुधाकर जिवंत होते तोपर्यंत मालतीला एक पैसाही कधी तिच्या पतीकडे मागावा लागत नव्हता. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही गरज असते ज्यासाठी त्याला पैशांची गरज असते. पण जेव्हा ती तिच्या मुलाला म्हणाली की बेटा, तुझे वडील माझ्या खर्चासाठी दरमहा मला काही पैसे देत होते. मी आणि तुझे वडील एका अनाथाश्रमाशी संबंधित होतो म्हणून ते दरमहा मला 5,000 देत होते. त्यापैकी मी स्वतःसाठी 2,000 ठेवत असे आणि आश्रमातील मुलांना 3,000 रुपयांचे काही अन्न देत असे. त्यामुळे मुलेही यावर खूप खुश होत होती. म्हणून मी तुलाही तुमच्या वडिलांसारखेच कर्म करावे असे वाटते. पण मुलगा यावर काहीही बोलला नाही. पण जेव्हा एक तारीख आली आणि त्याच्या आईने पुन्हा त्याला 5,000 रुपये मागितले तेव्हा मुलगा म्हणाला, मला एक गोष्ट समजत नाही आई, तुझ्याकडे इतके जास्त पैसे आहेत का की तू ते कोणालाही देत राहावे? जर कोणी दारात भीक मागायला आले तर तू त्याला नेहमी काहीतरी देऊन पाठवतेस, कधी कधी 50 रुपये, कधी कधी 100 रुपये, आणि त्याशिवाय मी तुला त्या अनाथ मुलांसाठी दरमहा 5,000 रुपये द्यावेत का? मला एक गोष्ट समजत नाही की तुला इतके पैसे का हवे आहे, कारण सर्व गोष्टी घरात येतात. मी सहमत आहे की वडील जिवंत असताना ते तुला पैसे देत होते, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता महागाई इतकी जास्त आहे की दुकानातून असे किती पैसे वाचवता येतील. आपण ज्या पैशासाठी वस्तू खरेदी करतो त्यातील अर्धेही पैसे वाचत नाहीत. अशा परिस्थितीत आपल्याला मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि बाकी सर्व काही सांभाळावे लागते. असे म्हणत मुलगा बाहेर निघून गेला. पण मालतीजी तिथेच उभ्या राहिल्या. मालती विचार करू लागली की मी त्याला असे काय म्हटले की तो मला इतका बोलून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सून मुलाला म्हणाली, ऐका, मला 10,000 रुपये हवे आहेत. मला माझ्या बहिणींसोबत खरेदीला जायचे आहे. मुलाने लगेचच पत्नीला खरेदीसाठी पैसे दिले. हे पाहून मालतीजी खूप रागावल्या, पण त्या काय करू शकत होत्या? तिच्या मनात आले होते की मुलाला जाब विचारावा, पण रागात काहीही बोलल्याने प्रकरण आणखी बिघडेल. म्हणून तिने शांत मनाने आपल्या मुलाला सांगितले की बेटा, तुझ्याकडे तुझ्या पत्नीसाठी 10,000 रुपये आहेत, पण त्या गरीब मुलांना देण्यासाठी तुझ्याकडे 5,000 रुपये नाहीत. आणि खरेदीचा प्रश्न आहे तर दोघींनीही गेल्या महिन्यात खूप खरेदी केली होती. आता पुन्हा या महिन्यात इतक्या कपड्यांचे तुम्ही काय करणार? यामुळे मुलगा आणि सून दोघांनाही खूप वाईट वाटले आणि ते म्हणाले की आई, तुम्ही आमच्या कामात लक्ष देऊ नका. आमच्या गोष्टीत तुम्ही असे बोलणे चांगले नाही. मुलगा म्हणाला, आई, तू फक्त स्वतःच्या कामात लक्ष दे. कोणत्याही गोष्टीची मर्यादा असते. आता जर आम्ही आमच्या बायकांना काही पैसे दिले तर ते देण्यापूर्वी आम्ही तुझी परवानगी घेऊ का? जर या वयात त्यांनी आपले छंद पूर्ण केले नाही तर ते कधी करणार? यावर मालतीजींनी तिच्या मुलांना सांगितले की छंद आणि गरजेत खूप फरक आहे. मुलांनो, मी तुम्हाला जे पैसे मागत होते ते कोणाच्या तरी गरजेसाठी होते आणि तू जे पैसे वाया घालवत आहेस ते कोणत्याही कारणाशिवाय नाही तर छंदासाठी आहे. मालतीजी ज्या एक स्वाभिमानी महिला होत्या, ज्यांच्या पतीने त्यांच्यासाठी खूप काही केले होते, त्या कोणाचेही ऐकायला तयार नव्हत्या. त्या दिवशी मुले शांतपणे दुकानावर गेली आणि सुनाही त्यांच्या सासूला टोमणे मारू लागल्या. मालतीच्या सुना त्यांच्या सासूशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालू लागल्या. मालतीजींनी त्यांच्या मुलांना सांगितले की यावेळी तरी मला काही पैसे दे, मला दिवाळीत गरिबांना काही मिठाई वाटायच्या आहेत. यामुळे घरात आनंद, समृद्धी आणि आशीर्वाद येतील. आणि जर आपल्याला गरिबांकडून आशीर्वाद मिळत राहिले तर ते आपल्या कुटुंबासाठी चांगले होईल. मुलांनी लगेच त्यांच्या आईला फटकारले आणि म्हणाले, हे खूप झाले आई, तू इतकी लखपती आहेस का की तुला कुठेही पैसे वाया घालवायचे असतात? गेल्या महिन्यात तू त्या गरिबांना 5,000 रुपये देण्याबद्दल इतका वाद घातला होता आणि आता तुला गरिबांना मिठाई वाटायची आहे.
असे बोलून काही होत नाही आई. अर्धा किलो मिठाईचा डब्याला 400 रुपये लागतात. आता जर तू 100 गरिबांना मिठाई वाटली तर ते आपल्याला किती महागात पडेल. इतके श्रीमंत असल्याचे भासवणे आम्हाला जमणार नाही. आणि मग त्या गरिबांकडून आम्हाला काय मिळणार आहे. जर तुला आमची कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नसशील तर किमान आमचे खर्च वाढवण्याचा प्रयत्न तरी करू नकोस. आता मुलगा आणि सून प्रत्येक गोष्टीवर उलटसुलट बोलू लागले होते. आणि इथे मुलांनी दिवाळीला त्यांच्या सासरच्यांना 2,500 रुपयांच्या मिठाई, कपडे आणि भेटवस्तू पाठवल्या होत्या. हे सर्व पाहून मालतीजींना पुन्हा खूप राग आला की तू दिवाळीला विनाकारण 50,000 रुपये खर्च केलेस आणि इथे आश्रमात 3,000 रुपये खर्च केले असते तर काय बिघडले असते. पण काही हरकत नाही बेटा. जेव्हा मुलाने स्वतः आईचे ऐकणे बंद केले होते तेव्हा मालतीजींना वाटले की आता जेव्हा माझे मुलगे कोणतेही दान करण्याचे काम करू इच्छित नाही तर ठीक आहे, ही त्यांची इच्छा आहे. मी आणखी त्यांच्याशी यावर काय बोलू शकते. म्हणूनच मी आता गप्प बसू लागले आणि आता मुलांना काहीही बोलत नव्हती. तुम्हाला जसे वाटते तसे करा. जर तुम्हाला चांगले कर्म करायचे नसतील तर ठीक आहे. आता हळूहळू मुलगा आणि सून खूप पैसे खर्च करू लागले. दररोज ते कधी चित्रपट पाहायला जायचे, कधी कधी बाहेर जेवण करून घरी यायचे. आणि हे सर्व करत असताना त्यांनी त्यांची दुकाने उद्ध्वस्त केली. फक्त 2 वर्षात त्यांची अवस्था पूर्वीपेक्षा वाईट झाली होती. आता त्यांच्याकडे खर्च करायलाही पैसे नव्हते. पैसे वाया घालवणे तर सोडाच, त्यांनी त्यांच्या वडिलांनी इतक्या कष्टाने मिळवलेला आदर वाईट मैत्रीत पडून त्यांनी तो आदर खराब केला. त्यांनी दुकानात जाणे आता जवळजवळ बंद केले होते, ज्यामुळे ते कोणताही नफा मिळवू शकत नव्हते. दुकानात असलेल्या कामगार मुलांनीही त्या दोघांना फसवण्यास सुरुवात केली. कारण त्यांना माहीत होते की या मालकाच्या मुलांना व्यवहारातील फारसे काही कळत नाही. ते फक्त स्वतःचा आनंद घेत आहेत आणि असे करून ते बुडत चालले आहे. जेव्हा त्यांच्यावरील कर्ज वाढले तेव्हा मुलांनी त्यांच्या आईला सांगितले की आई, आम्हाला वाटते की आपण एक दुकान भाड्याने द्यावे, जेणेकरून घरात काही पैसे येतील. तेव्हा दुसरा मुलगा म्हणाला की तू मूर्ख आहेस. मला वाटते की आई की आपल्याला एक दुकान विकावे लागेल. तू दुकानाच्या कागदपत्रांवर सही कर, जेणेकरून आपण एक दुकान विकून कर्जमुक्त होऊ शकू. बघ आई, जर कर्जदार आपले जीवन कठीण करत असतील तर या सर्व संपत्तीचा काय उपयोग आहे. म्हणूनच कृपया या कागदपत्रांवर सही कर आणि हे दुकान विकून टाक, जेणेकरून आम्ही या पैशाने आमचे कर्ज फेडू शकू. मालतीजींनी दुकान विकण्यासाठी नकार दिला आणि तिने तिच्या मुलांना सांगितले की तुम्ही तुमच्या उधळपट्टीमुळे स्वतःवर कर्ज ओढवून घेतले आहे. तुम्ही ते कोणत्याही योग्य कामासाठी केले नाही. तुम्ही स्वतः कोणतीही मेहनत केली नाही. तुम्ही माझ्या पतीचे कष्टाचे पैसे वाया घालवले. माझ्या पतीने तुमच्यासाठी इतके सारे काही करून ठेवले होते जेणेकरून तुम्ही त्यात प्रगती करू शकाल. आणि त्यांनी तुम्हा दोघांसाठी खूप काही केले आणि तुम्ही ते सर्व धुळीस मिळवले. आणि आता तुम्ही मला ते दुकान तुमच्या नावावर करण्यास सांगत आहात. कधीच नाही. मी ते दुकान तुमच्या नावावर कधीही करणार नाही. म्हणूनच माझ्या पतीने मला या सर्व गोष्टींचा मालक बनवले. कारण जर सर्व काही तुमच्या नावावर असते तर तुम्ही आतापर्यंत सर्व काही उद्ध्वस्त केले असते. काहीही झाले तरी मी ही मालमत्ता तुमच्या नावावर करणार नाही. माझ्या पतीने जाण्यापूर्वी सर्व काही माझ्या नावावर केले आहे आणि ही सर्व काही मालमत्ता मी मरेपर्यंत माझ्याच नावावर राहील. कारण मी माझ्या पतीच्या प्रत्येक गोष्टीचे रक्षण करेन आणि किमान मी जिवंत असेपर्यंत तरी ते विकू देणार नाही. हे सर्व ऐकून मुलगा आणि सून खूप रागावले आणि त्यांनी त्यांच्या आईशी खूप वाद घातला. पण मालतीजी सहमत झाल्या नाही आणि तिने कागदपत्रांवर अंगठ्याचा ठसा लावण्यास स्पष्टपणे नकार दिला. मुलगा आणि सून खूप संतापले की जर आईने इथे अंगठ्याचा ठसा किंवा सही केली नाही तर काय होईल. आता त्यांना खूप काळजी वाटत होती की पुढे काय करायचे. रात्री जेव्हा मालतीजी झोपायला जात होत्या तेव्हा मुलगा आणि सुनेच्या खोलीतून आवाज येत असल्याचे ऐकू आले. त्या पाहण्यासाठी गेल्या तेव्हा चौघेही जण एकाच खोलीत बोलत होते की जर आई जिवंत असताना आपण हे सर्व आपल्या नावावर केले नाही तर तिच्या मृत्यूनंतर हे सर्व काही आपलेच होईल.
त्यासाठी आता आईला मारावे लागेल. जेव्हा चौघे जण हे सर्व एकमेकांशी बोलत होते तेव्हा मालतीजींनी हे सर्व काही ऐकले आणि हे ऐकून त्या घाबरल्या आणि तिथून पळू लागल्या. पण दाराबाहेर असणारी फुलदाणी तिच्या हातातून पडली. आवाज ऐकून मुलगा आणि सून बाहेर आले. त्यांच्या आईला पाहून त्यांनी तिच्यावर झडप घातली. कोणीतरी तिच्या डोक्यावर हल्ला केला, कोणीतरी तिचे हातपाय बांधले आणि नंतर शेवटी तिचा गळा दाबून त्यांच्या आईची हत्या केली. आणि नंतर सर्व कागदपत्रांवर त्यांच्या आईचा अंगठ्याचा ठसा घेतला आणि काही कोऱ्या कागदपत्रांवर त्यांच्या आईचा अंगठ्याचा ठसा घेतला आणि कागदपत्रांची नोंदणी देखील केली. त्यांनी या घराचे कागदपत्रे आधीच तयार केली होती, पण तरीही ते विचार करू लागले की आता काय करायचे, या खुनाला साधारण मृत्यूमध्ये कसे रूपांतरित करायचे जेणेकरून कोणीही आपल्यावर संशय घेऊ नये. दोन्ही मुलांनी त्यांच्या आईला तिच्या खोलीतील पंख्याला लटकवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत वाट पाहिली आणि सकाळ होताच ते ओरडू लागले. लोक जमले आणि मुले त्यांच्या आईला पाहून रडू लागले की वडिलांच्या मृत्यूने आईला इतका धक्का बसला की तिने आत्महत्या केली. जेव्हा मुलीला आईबद्दल हे सर्व कळले तेव्हा तीही परदेशातून लगेच निघाली. तिचे वडील आधीच हे जग सोडून गेले होते. आता तिच्याकडे तिचा स्वार्थी भाऊ आणि वहिनींशिवाय कोणीही उरले नव्हते. भारतात पोहोचताच तिला कळले की ते तिच्या आईचा मृतदेह स्मशानात घेऊन जात आहेत. दोन्ही भाऊ बहीण कोमल घरी येण्याची वाट देखील पाहू शकले नाही, म्हणून ती थेट स्मशानभूमीत गेली. तिथे पोहोचल्यानंतर कोमल तिच्या आईला पाहून ढसाळसा रडू लागली आणि तिला पुन्हा पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत राहिली. आई, एकदा तरी उठ, माझ्याकडे बघ, माझ्याशी एकदा बोल. तिचे हृदय तुटत होते. शेवटी या जगात तिच्यासाठी कोण उरले होते. इतकी गर्दी असूनही ती पूर्णपणे एकटी होती. तिला इतके मोठे दुःख सहन होत नव्हते. ती तिच्या आईला धरून जोरात रडत होती. मग कोमलची नजर तिच्या आईच्या हातावर पडली, ज्यावर शाईचे डाग होते. जणू कोणीतरी तिचा अंगठा स्टॅम्पवर जोरात दाबून ठेवला आहे असे वाटत होते. तिच्या आईच्या हातावरचे ते शाईचे डाग पाहून कोमलला खूप विचित्र वाटले आणि ती आश्चर्यचकित झाली आणि ती मोठ्याने ओरडू लागली की नाही, माझ्या आईच्या मृतदेहाला कोणीही हात लावणार नाही. जर कोणी माझ्या आईला जाळण्याचा प्रयत्न केला तर सावध राहा, असे म्हणत तिने तिच्या भावांच्या हातातील मशाल फेकून दिली आणि मृतदेह जाळण्यापासून रोखला. हे सर्व पाहून सर्वांना धक्का बसला की ती असे का करत आहे. पण तिच्या भावांना समजले होते की ती असे का करत आहे आणि ते दोघेही भाऊ शक्य तितक्या लवकर चितेला आग लावण्याचा प्रयत्न करू लागले आणि म्हणाले की कदाचित तिच्या आईच्या जाण्याच्या दुःखामुळे तिचे मानसिक संतुलन बिघडत आहे, परंतु आईच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपल्याला हे करावेच लागेल. असे म्हणत ते त्यांच्या आईच्या चितेकडे गेले आणि आता कोमल तिच्या आईच्या चितेजवळ उभी राहिली आणि म्हणाली, जर कोणी आईची चिता जाळण्याचा प्रयत्न केला तर मला सुद्धा माझ्या आईसोबत जिवंत जाळले जाईल. असे म्हणत कोमलने ताबडतोब पोलिसांना फोन केला. फोनवर पोलिसांशी बोलल्यानंतर कोमल तिच्या आईच्या चितेला मिठी मारून तिथेच उभी राहिली आणि रडू लागली. दरम्यान भावांनी त्यांच्या आईच्या चितेला पेटवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु जेव्हा कोमलने गावकऱ्यांसमोर स्वतःला पेटवून घेण्याची धमकी दिली तेव्हा सर्वजण थांबले आणि कोमलसाठी तो पुरेसा वेळ होता. दरम्यान पोलीसही तिथे पोहोचले होते. पोलीस तिथे पोहोचले आणि कोमलच्या आईच्या हातावर शाईचे डाग असल्याचे पाहिले. त्यांनाही मालतीजींच्या मुलांवर संशय आला. आता त्यांनी सर्वांना ताब्यात घेतले आणि मालतीजींचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्ट येताच आईचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असल्याचे आढळून आले, परंतु तिच्या मृत्यूपूर्वी बरीच हाणामारी तिच्यासोबत झाली होती. कदाचित ही खरोखर आत्महत्या नसून खून आहे, कारण तिला मरण्यापूर्वी मारहाण करण्यात आली होती. आईच्या डोक्यावर तसेच तिच्या हातावर आणि पायांवर जखमांच्या खुणा होत्या. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये हे सर्व सिद्ध झाल्यानंतर ते खूप घाबरले. इथे कोमल तिच्या आईला न्याय देण्यासाठी पूर्णपणे तयार होती आणि इथे तिचा भाऊ आणि तिची वहिनी घाबरत होते. त्यांना वाटले की दिवसेंदिवस कोमल सत्य उलगडण्याच्या जवळ येत आहे. अशा परिस्थितीत ते काय करू शकतात. परंतु कोमल
तिच्या भावाचे आणि वहिनीचे थेट नाव घेऊ शकत नव्हती, कारण तिच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. आता ती तिच्या घरी राहू लागली. ती अजून परदेशात गेली नव्हती. तिने तिच्या कॉलेजमधून 15 ते 20 दिवसांची सुट्टी घेतली होती आणि ती तिच्या आईच्या खुन्याला तुरुंगात पाठवण्यासाठी पुरावे शोधत होती आणि सत्य शोधण्यासाठी इकडे तिकडे धावत होती. एके दिवशी जेव्हा ती पोलीस स्टेशनमधून परत येत होती, तेव्हा तिला तिच्या घरातील जुना नोकर दिसला, जो बाजारात चांगले कपडे घालून फिरत होता. त्याला इतक्या चांगल्या कपड्यांमध्ये पाहून कोमल खोल विचारात पडली आणि त्याला विचारले की तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले. तिच्या संशयाचे विश्वासात रूपांतर करण्यासाठी तिने पोलिसांना फोन केला आणि त्यांना सर्व काही सांगितले. पोलिसांनीही त्याला कोणताही संशय न घेता ताब्यात घेतले आणि थोडीशी जबरदस्तीने चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की प्रत्यक्षात ज्या रात्री मालतीजींच्या मुलांनी त्यांची हत्या केली, त्याच रात्री हा नोकर त्यांच्या घरात होता आणि त्याने त्यांना त्यांच्या आईची हत्या करताना पाहिले. जेव्हा ते त्यांच्या आईला मारल्यानंतर पंख्याला लटकवत होते, तेव्हा या नोकराने त्यांना पाहिले होते. त्यांनी त्याचे तोंड बंद ठेवण्यासाठी त्याला काही पैसे दिले होते. जेव्हा त्या नोकराचा जबाब घेण्यात आला, तेव्हा कोमलने सर्व काही ऐकले आणि हे सर्व ऐकून ती थक्क झाली. कोमलला राग आला आणि तिने तिच्या भावांना खूप फटकारले आणि रागाच्या भरात तिने त्यांच्यावर हल्ला केला. पण पोलिसांनी कोमलला त्यांच्यापासून दूर नेले आणि म्हटले की मॅडम, तुम्ही विश्वास ठेवा की आम्ही त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा देऊ. आणि शेवटी कोमलचा भाऊ आणि वहिनी यांना जेल झाली. ते त्यांच्या कृत्याची शिक्षा भोगत होते आणि आज ते चौघे जण तुरुंगवास भोगत आहेत. इकडे कोमलने दोन्ही दुकाने चांगली हाताळली आणि दुकाने चालवण्यासाठी 2 विश्वासू मुलांना कामावर ठेवले. भावाच्या मुलांना बोर्डिंग शाळेत ठेवले आणि परदेशात राहून तिचे शिक्षण पूर्ण केले. कारण तिचा 1 वर्षापेक्षा कमी अभ्यास शिल्लक होता, म्हणून तिने लवकर तिचा अभ्यास पूर्ण केला आणि परत भारतात आली आणि तिच्या भावाच्या मुलांना बोर्डिंग स्कूलमधून तिच्या घरी आणले. तिने तिच्या पालकांसाठी मुलगी होण्याचे पूर्ण कर्तव्य पार पाडले. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.